मी माझ्या क्षेत्रीय कुळाला मराठ्याला डाग लागून देणार नाही 6 कोटीला जाणार. काय जिंदगीत अर्थ आहे त्या समाजाला जर डाग लागत असला तर? हे जर माझ्या समाजात दाबरू घालायला लागले, खेळवायला लागले, तर मी त्या समाजाला डाग लागून देत. ते लय भारी सांगितलं ते नार्को करायची म्हणून. आणि आणखीन एक काय कोण करायचं म्हणला, दोन्ही बी तू म्हणशील ते काय जिथं भोक्सा असेल तिथं नाही घाला, काय अडचण नाही. चल मी कोर्टात जातो. आता सुट्टी नाही देत मी याला. स्वतः मी कोर्टात मागणी करतो मला ना. कोर्टामध्ये मी मागणी करतो. असं म्हणतो. आमचं गेले बी अर्ज. काय झालं प्रत्येक प्रकरणात नार्को टेस्ट करा. आता पण कुठं घडत नाही ना असं. त्याच्यामुळे म्हणून चला आता गेल्या दिवशी आहे त्याला वाटलं, त्याला माहिती असं समोर खमके भेटणार इथं काय सुट्टी नाही असं भाऊ. झालं. कुका पण होत्या प्रत्येक कपाळात कुकू पासून आलेलं आहे बाहेर. कोर्टाची विशेष परमिशन लागतं. गुन्ह्याचा कोण गांभीर्य त्यामुळे ते कोर्ट परमिशन देईल. एका मागणी कुकू पुसून आलोय, कुकू पुसून. त्या कुकाचा अपमान करायसाठी नाही. मराठ्यांचं कुकू असं नुसतं लावायचा गंध म्हणून नाहीये तो. शत्रूला हरून विजय प्राप्त करून ते रक्त लावलेले आहेत. विजयाचा टिळा आहे तो सोपा नाही. विजयाचा टिळा घरातलं कुकू पुसून आलो म्हणजे काय असं मीच अवलादीचा म्हणून नाही आलो. एका बापाच्या अवलादी 12 जण झोपलेले नाहीत. आता नार्को टेस्टच होणार आहे. या कुळाला डाग लागून देऊ काय? कसं काय होत नाही बघतो ना आता नार्को टेस्ट.